इयत्ता चौथी, कविता 21वी, आभाळ माया, भाग 1. मुलांनो, आज आपण आभाळ माया ही कविता शिकणार आहोत. ही कविता लिहिली आहे कवी विलास सिंदगीकर यांनी. या कवितेत लहान मुलामुलींच्या मनातील इच्छा कवीने मांडल्या आहेत. कवितेतील लहान मुले पावसाकडून, शेतकरी बाबाकडून, पणतीकडून, पक्षाकडून आणि परीकडून काहीतरी होण्यासाठी मदत मागत आहेत. मुलांनो, कवितेचं नाव आहे आभाळ माया. तुम्ही मला सांगू शकाल का, आभाळ माया या शब्दाचा अर्थ काय होईल? सर, आभाळ म्हणजे आकाश. सर, माया म्हणजे प्रेम. सर, आभाळ माया म्हणजे आकाशा एवढे विशाल प्रेम असे होईल का? अरे वा, खूप छान. तुम्ही योग्य अर्थ सांगितला. मुलांनो, आभाळ माया या कवितेतील प्रत्येक मुलामुलींना काही ना काही होऊन सगळ्यांना मदत करायची आहे. आता आपण एकेका कडव्याचा अर्थ समजून घेऊन पाहूया त्यांना नेमकं काय करायचं आहे ते. मला पावसाचे ढग बनू दे. पावसारे पावसारे मला पावसाचे ढग बनू दे. डोंगर दरी आणि शेतात, डोंगर दरी आणि शेतात मला खूप कोसळू दे. मला खूप कोसळू दे. मुलांनो, मला सांगा, येथे या मुलाला काय व्हायचं आहे? त्याला पावसाचा ढग व्हायचा आहे. अगदी बरोबर. मुलांनो, हा मुलगा पावसाला सांगतो की त्यालाही पावसाचे ढग व्हायचे आहे. डोंगरावर, दरीत आणि शेतातही मनसोक्त कोसळायचं आहे. तसेच त्याला लोकांची तहान भागवायची आहे. चला तर मग पुढच्या ओळींमधून कवी आपल्याला काय सांगत आहेत ते आपण पाहूया. शेतकरी बाबा, शेतकरी बाबा मला बी म्हणून पेरून दे. मला बी म्हणून पेरून दे. शेत खूप पिकून पिकून, शेत खूप पिकून पिकून तुम्हाला बरकत होऊ दे. तुम्हाला बरकत होऊ दे. सांगा बरं, या मुलाला काय व्हायचं आहे? सर, या मुलाला बी व्हायचं आहे. बरोबर. हा मुलगा शेतकरी बाबाला सांगतो की त्याला बी म्हणून पेरून टाका. त्यामुळे शेतकऱ्यांची शेते भरघोस पीक देतील आणि शेतकरी बाबाची भरभराट होईल.